जिनं जग जिंकलं होतं तिकेची कन्या कुमारी प्रियांका इंगळे आज या ठिकाणी केजमध्ये आहे. विशेष म्हणजे जीवन शिक्षण विद्यालयानं तिचा खास सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती की जेव्हा प्रियांकानं खो खोच्या या मालिकेमध्ये जेव्हा देशाचं नेतृत्व केलं आणि तो वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेस सगळ्या जगाबरोबरच आणि देशाबरोबर केजवासियांनाही प्रचंड मोठा आनंद झाला होता. तालुक्यामध्ये सर्वत्र हा जल्लोष आनंदाचा साजरा करण्यात आला होता. कारण ही एक अस्मिता होती. प्रियांका तू जेव्हा खेळलीस आणि खरं तर तू पुण्याला राहतेस, परिवार पुण्याला राहतोय, परंतु अस्मिता ही मातीशी जोडलेली होती आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकानं तुझा एक जो या ठिकाणी मागं तुझ्याबद्दल जी एक भावना होती ती खूप मोठी होती. काय सांगशील, आज केजमध्ये आलीस, ठिकठिकाणी तुझा केज तालुक्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार होतो आहे. आज जीवन शिक्षणमध्येही तुझा या ठिकाणी विशेष सत्कार आयोजित केलेला आहे. आपण तो या ठिकाणी पार पाडणार आहोत. पण तत्पूर्वी काय सांगशील की केजवाशांच्या या प्रेमाबद्दल काय बोलायचं तुला? खरं तर थँक्यू, कारण की रोज मला वेगवेगळ्या स्कूलमध्ये बोलवून इन्व्हाइट केलं जाते आणि तिथं माझा सत्कार समारंभ, माझ्या आईवडिलांचा आणि माझ्या फॅमिलीचा सत्कार समारंभ होतो आहे. एक वेगळाच आनंद आहे, कारण की आज पुण्यावरून या ठिकाणी येत असताना इथे लोकांचं प्रेम खूप आम्हाला मिळत आहे, तर खूप छान वाटतं. कारण तुझ्यामुळं खरोखर या परिसरातील विद्यार्थ्यांनी खूप मोठी प्रेरणा घेतलेली. कारण जेव्हा केज शहरात तुझे बॅनर्स लागले गेले तेव्हा मुलांनाही वाटू लागलं, मुलींनाही वाटू लागलं की आपणसुद्धा प्रियांकासारखं खूप मोठं होऊ शकतो. एक म्हणजे ग्रामीण भागातली नेतृत्व करणारी मुलगी हळूहळू पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन देशाचं नेतृत्व करते, याचा सगळ्यांना अभिमान वाटला आहे. तर हे म्हणजे तुझ्या प्रेरणेमुळं म्हणजे तुला काय वाटतं की इतरांना तू काय सांगशील मुलींना वगैरे? इतरांना मी एवढं सांगू इच्छिते की मेहनत केली पाहिजे आणि मेहनत केल्यावरती चांगलं फळ भेटतं आणि सगळ्या आता जे लहान मुलं आहेत त्यांना कष्ट करण्याची खूप चांगली संधी आहे आणि त्यांनी कष्ट करत राहिले पाहिजे आणि माझ्याकडून आदर्श घेतला पाहिजे आणि करून ते उद्या माझ्यासारखेच मोठ्या पदावर किंवा मोठ्या स्टेज लेवलला जाऊन राहील. नक्कीच. खूप आज आपल्या जीवनाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तसेच वैद्यकीय कॉलेज यांच्या वतीने आदरणीय प्रियांकाताई इंगळे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आले. कारण आज टीमचं प्रतिनिधित्व केलं आहे, म्हणजे टीमचे कॅप्टन आहेत आणि केलं आहे. सर ढाकणे सर ट्रॉफी खूप परंतु आज तुम्ही हे दाखवून दिलं की आम्ही वर्ल्ड कप आपल्या भारत देशात त्याचं मी स्वतः प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यात त्यांनी दाखवून दिलं तर मला खूप अभिमान वाटतो. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्या साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या गोष्ट मोटिवेट करावं. आज या ठिकाणी आपल्या माती जन्मलेल्या पृथ्वीचा साथ
या ठिकाणी आपण सगळे मिळून त्याचा यथोचित संस्कार या ठिकाणी करीत आहोत. अशा संस्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जे नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आणि प्रथम नागरिक बसवड मॅडम, त्याचप्रमाणे आमचे दुसरे मार्गदर्शक हनुमंतजी भोसले, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सुरेंद्र जाधवसाहेब, त्याचप्रमाणे त्याच्या वडील आई त्याच्याबरोबर सगळे सहकारी या संस्थेचे उपसचिव जास्तीचा, त्याचप्रमाणे प्रोफेसर या ठिकाणी उद्या आवाज प्रयत्न करावा आणि प्रत्येक गोष्ट करावं आणि मोठ्यातला मोठे करावं. आपल्या आईवडिलांचे उत्तर पूर्ण करा, शाळेचे पालकांचे आणि तुम्ही शिक्षकांचे उत्तर पूर्ण करा आणि देशाला आदर्श नागरिक करा. एवढी विनंती तुम्हाला करणार आहे. आणि आज प्रत्येक जे आपण मागवता ते पूर्ण केलं पाहिजे. मंदिर उन्हीं के जिनके सपनों में जान होती है, मंदिर उन्हीं के जिनके सपनों में जान होती है. अरे पंखों का उड़ान तो हाउस होते अतिशय आनंद होतो की जिजाऊ जिल्हे या ठिकाणी विचार मांडतात. जिजाऊ स्वराज्य स्थापन करण्यासाठी लढल्या आणि आपली प्रियंका देशाचं नेतृत्व करण्यासाठी लढली. तिच्यासाठी जबरदस्त परिस्थितीमुळे मागे पडू शकत नाही. त्याच्यासाठी लिंग असेल, जात असेल, परिस्थिती असेल, गरिबी असेल, हा कुठलाही घटक माणसाच्या नेतृत्वावर राहिला. तिच्याकडे एकच प्रेरणा द्या की माझ्यामुळे माझ्या आईवडिलांचं नाव रोशन झालं पाहिजे. कलेक्टरचं लेकरू होण्यापेक्षा, शेतकऱ्याचं लेकरू होण्यापेक्षा कलेक्टरचे आईवडील म्हणणं, डॉक्टरचे आईवडील म्हणणं, खेळाडूचे आईवडील म्हणणं हे आईवडिलांसाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असते. आणि आज आम्हाला खूप छान वाटतंय. एक नगरपंचायत तिचा अधिकारी निवडणूक करते, 5 प्रेसिडेंट त्या अधिकाऱ्यांचा अधिकारी निवडणूक करते आणि माझ्या दोघं परिवाराच्या व्यक्तींचा अधिकारी निवडणूक करते. तिला खूप नमस्कार. जीवन शिक्षण शैक्षणिक समितीचे अध्यक्ष इनामदार सर असतील, बनसोडे मॅडम असतील, शाळेचे प्राध्यापक, प्राचार्य, सर्व शिक्षक आणि बालमित्र मैत्रिणींनो, आज इथे तुम्ही माझा एवढा सत्कार अरेंज केला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभारी आहे. आणि आज तुम्ही एवढ्या शांत चित्तेने एवढा सत्कार समारंभ सगळं ऐकताय तर खूप छान वाटलं मला पण एवढे संख्या इथे बघून. आणि मी शाळेला विनंती करू इच्छिते की तर एवढा मोठा स्पेस तर तुम्ही एखाद्या लहान मुलांसाठी तयार करून द्यावा, जेणेकरून त्यांना जेव्हा खेळायचा ताण असतो त्यावेळेस ते सरावासाठी खाली येऊ शकतात. आणि मी आयुष्यात लहानपणी आम्ही आमच्या सगळ्यांचं फंक्शन ऐकत बसायचो आणि मी इयत्ता 5वीमध्ये असताना खेळायची सुरुवात केली. आज जवळजवळ 15 वर्ष झाली मी खो खो खेळते. 23 राष्ट्रीय स्पर्धा मी खेळलेली, 2 आंतरराष्ट्रीय स्पर्धा. आणि या खेळाच्या बेसवरती मला महाराष्ट्र शासनाने नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध करून दिली. मला हे एवढं सांगायचं सर्वांना की क्षेत्र कुठेही असो, क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र किंवा सांस्कृतिक, तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या क्षेत्रात तुम्ही दूर काम केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे. आता मी कालपासून खूप ऐकते की आपला जिल्हा किंवा आपला तालुका जिल्हा दूर कामगारांचा जिल्हा किंवा तालुका मानला जातो. तर जेणेकरून ज्यांच्या आईवडील कामानिमित्ताने बाहेर गावी गेलेले असतात तर त्या मुलांनी त्या गोष्टीचा गैरफायदा न घेता आपलं जे टार्गेट आहे, जे करिअर आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. एवढंच सगळ्यांना सांगू इच्छिते आहे. आज शिक्षण संस्थेच्या वतीने तुम्ही माझा सत्कार समारंभ इथे ठेवला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे. बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपणास अशी खुशी लाभत आहे. या कुंडी पशीच्या कुंडी मागे जाऊ दे. हां चालतंय.